आज ना रविवार, मुलांना सुट्टी असते. तर सुट्टीच्या दिवशी मुलांना दर रविवारी आम्ही कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तर यावेळी आम्ही आलो होतो तळजाई उद्यानमध्ये, वन्य उद्यानमध्ये तळजाईच्या. तर हे आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तळजाई टेकडी आहे ना, त्या तळजाई टेकडीवर हे तळजाईचं उद्यान आहे. आता ह्या उद्यानात जाण्याआधी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते बाहेर काय काय आहे, नंतर आत गेल्यावर काय काय आहे ते आपण बघू. तर इथे खाऊ गल्लीसारखंच आहे. म्हणजे इथे सर्व जसं की उरूस असतो, जत्रा असते, जत्रेत कसं सर्व खाद्यपदार्थ वगैरे मिळतात, जे हवं ते आपल्याला विकत घेता येतं, तसं इथे आहे. तर इथे आसपास राहणारे जे कोणी लोक आहेत तर ते इथे येऊन अशा प्रकारे इथे व्यवसाय करतात. ते उद्यानाच्या बाहेर, आतमध्ये खाण्यास अलाउड नाही आहे. आतमध्ये सगळं जंगल आहे, त्यामुळे तिथे काही घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे. पूर्ण स्वच्छता आहे आतमध्ये. तर इथे बाहेर स्टॉल लागले, तिथेच तुम्ही खाऊन नंतर आत जाऊ शकता किंवा आल्यानंतर खाऊ शकता. तर हे इथे ज्यूस आहे, जसं की छोटे छोटे म्हणजे असं भाज्या, परत इथे असं खाण्यापिण्याचे पदार्थ. आणि इतकी ट्रॅफिक आहे, इतकी इथे गर्दी होती. रविवारच्या दिवशी आलो त्यामुळे असेल कदाचित, पण मला नाही माहिती इथे किती गर्दी, कधी आठवडाभर असते का रोज असते का रविवार असते. पण मी आज रविवारी आले तर मी बघते इथे बघा, इथे फ्रूट्स विकणारे पण आहेत, असे जवळचे व्यापारी वगैरे लोक इथे येऊन असं विकतात. खूप मजा आली इथे आल्यावर. खूप गोष्टी आम्ही बघितल्या आणि छान वाटलं. आज रविवारी आज नवीन अनुभव घेतला आम्ही की आपल्या पुण्यामध्ये ही एक अशी टेकडी आहे की इथे आता लोक यायला लागली. पूर्वी इथे पूर्ण जंगल असायचं, इथे एक माणूस फिरकायचा नाही. आणि त्यात म्हणजे फक्त इथे वॉकिंगसाठी सकाळी वगैरे लोक यायचे. पण आता इथे उद्यानामुळे ना जरा जास्त रहदारी वाढली आहे. ट्रॅफिक बघा तुम्ही खाली इथे किती ट्रॅफिक झालेलं आहे. आणि अक्षरशः इथे गाडी लावायला आम्हाला जागा नव्हती, पण आम्ही साईडला लावली आहे का. आणि इथून वर जायला रस्ता आहे उद्यानाकडे. तर आता आपण खाली आहोत, उद्यानाच्या इथे खालचा भाग बघत आहोत. तर बघितलं असेल तुम्ही गर्दी किती आहे. माझ्या मुलांनी फुल एन्जॉय केला. आता आतमध्ये बघा, आतमध्ये असं मस्त मस्त इथे फिरायला आहे, असं वरती जाऊन बघायला आहे की ह्या वन्य विभागामध्ये उद्यानमध्ये काय काय आहे ते बघायला इथे खूप मजा आली. खूप मोठं जंगल आहे आणि या जंगलामध्ये एक खासियत आहे की इथे तुम्हाला मोर बघायला भेटतात. मी खूप प्रयत्न केला, मोर भेटतोय का, पण मला काही मोर भेटला नाही बघायला. खूप जण येतात इथे, माझे खूप फ्रेंड्स वगैरे येतात. इथे मुलांना खेळायला पण आहे आणि इथे असं मस्त बसायला उठायला मजा करायला आहे. इथे खूप म्हणजे शांत वातावरण आणि इतकं छान जंगल टाईप आहे. खूप मस्त आहे हे तळजाईचं उद्यान. म्हणजे तुम्ही एकदा तरी, म्हणजे मला तरी वाटते बऱ्याच पुणेकरांना माहीतच आहे इथे काय आहे कसं आहे ते, पण बाहेरच्या लोकांना नसेल माहीत म्हणून मी ही व्हिडिओ बनवते आहे. तर दर रविवारी आम्ही कुठे ना कुठे फिरत असतो, पण प्रत्येक वेळी मी व्हिडिओ नाही टाकत, कारण मला असं वाटते की जास्त व्हिडिओ पोस्ट करण्यात काही अर्थ नसतो. सगळ्या गोष्टी शेअर करून आजकाल तसं राहिलं नाही आहे. त्यामुळे मी आज पहिल्यांदाच असं टाकते की मी कुठे फिरायला आली आणि व्हिडिओ करून टाकते. तर तुम्हाला आवडेल का असं, जर मी कधी कुठे गेले आणि व्हिडिओ टाकले तर तुम्हाला पाहायला आवडेल का? आवडणार असेल तर मी नेक्स्ट टाईमपासून नक्की टाकत जाईन. तर बघा, मी आता इथे आले आहे उद्यानमध्ये. तर माझ्या मुलांनी फुल एन्जॉय केला, आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला, खूप मजा आली. आणि काही नाही, ह्या उद्यानचं टायमिंग मी तुम्हाला सांगते. सकाळी पहाटे 5 वाजता इथे लोक येतात आणि 9 वाजेपर्यंत इथे तुम्ही थांबू शकता. 9 नंतर तुम्हाला एंट्री मिळत नाही, बंद होतं उद्यान. आणि संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे उद्यान चालू असतं. तर हा आहे टायमिंग यांचा. पण इथे काय आहे बघण्यासारखं, तर इथे पाहण्यासारखं असं काही नाही आहे, फक्त जंगल आहे, झाडी. आणि त्या झाडांच्या मधल्या बाजूला म्हणजे असं रानासारखं, रान कसं असतं असं, जिथे एकदम शांतता असते, कोणी येत नाही असं. आता एवढी लोक इथे असून पण इथे शांतता आहे. आणि बघा इथलं वातावरण किती सुंदर, नैसर्गिक. आणि असं पुण्यामध्ये असं वातावरण भेटणं म्हणजे आमचं नशीब आहे.
आजकाल सगळीकडे रस्ते बांधत आहेत, बिल्डिंग्स बांधत आहे आणि पुण्यामध्ये हे एकच अशी जागा राहिली आहे शिल्लक जिथे आपण येऊ शकतो आणि एक चांगला असा म्हणजे नाही का स्वच्छ हवेचं आपण अनुभव घेऊ शकतो आणि छान असं वाटू शकतं आपल्याला इथं आल्यावर. ही माझी मुलं अशी इथे पाणी पित आहेत, मजा करतायत, त्यांनाही छान वाटलं. तर आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला, थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघणार आहोत. आत्ता मगाशी एक छोटी मुलगी इथे पडली. मी छोट्याला माझ्या सांगितलं की तू पळू नकोस, तू पण पडू शकतो. पण काही वेळानंतर तो देखील पडलाच. त्यामुळे मी त्याला सांगितलं की जरा हळू चाल. तर लहान मुलांसाठी खूप छान अनुभव होता हा. दर रविवारी कुठे ना कुठे न्यायचं. मुलांना कसं आहे ना, बाहेरचा अनुभव जास्त द्यायला हवा. बाहेरचं जग, बाहेरच्या जगात कसं वावरायचं, कसं चालायचं, कसं 4 लोकांमध्ये जायचं हे शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुस्तकी ज्ञान तर ते काही शाळेतनं मिळतंच, पण बाहेरचं जगाचं नॉलेज जे आहे ते आईबाबांनीच द्यायचं असतं आणि बाहेर फिरवायचं असतं. त्याशिवाय त्यांना कळत नाही की जगामध्ये कशी लोकं असतात, जगामध्ये कसं वावरायचं असतं. बरोबर ना? अजून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं देखील मला इथे कमेंट्समध्ये मतं सांगू शकता. तर तुम्हाला आवडला का आजचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की मला सांगा कमेंट्समध्ये. तर खूप मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. माझा मोठा मुलगा आहे हा. मगाशी त्याचे बाबा होते आणि छोटा पुढे गेला बाबांसोबत. तर मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. बघा मागे बघा किती छान अशी झाडी आहेत. अशी बांबूची झाडं जास्त आहेत इथे आणि असं खूप असं लांब लांबपर्यंत रस्ता आहे. मज्जा आली खूप. हे बघा ना इथे किती सुंदर आहे. लोक वॉकिंगसाठीच येतात इथे सकाळच्या वेळी. बरेचदा जवळपास राहणाऱ्यांना सोपं पडतं रोज यायला इथे. आम्हाला लांब पडतं हे तळजाईचं जे काही उद्यान आहे, डोंगर आहे तो.